मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येणार आहे, ती म्हणजे 6 मे 2024 या दिवशी। आणि आपल्याला सप्ताह काळामध्ये म्हणजेच आपला जो श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह काळ जो आहे तो 30 एप्रिल 2024 ला सुरू होणार आहे, तो 6 मे 2024 पर्यंत चालू असणार आहे। या सप्ताह काळामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ हा असणार आहे। श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण 7 दिवस केंद्रामध्ये, मठामध्ये, घरोघरी सुद्धा याचं वाचन होणार आहे। त्याच्यामुळे आतापासूनच तुम्ही कंबर कसून तयार व्हा की आपल्याला जसं आपण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त किंवा दत्त जयंतीच्या वेळेस आपण जसं श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं होतं केंद्रामध्ये, मठामध्ये, आवर्जून सांगेल की श्री स्वामी सप्ताहामध्ये जर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पाठ करायचा असेल, वाचन करायचं असेल तर सामूहिकरित्या सेवेला जास्त महत्त्व द्या, कारण की त्याची पुण्यफल प्राप्ती खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मिळत असते। म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये वाचन करत असतो काही कारणास्तव, ठीक आहे, काय खूप अडचण आहे तर ठीक आहे, पण जर आपल्याला जरी वेळ आहे तरी पण आपण घरी बसून एकट्याने जर पारायण करतोय तर त्याचं फक्त एका पोथीचं आपल्याला ते पुण्यफल मिळत असतं, एका पोथीचंच आपल्याला फलप्राप्ती मिळत असते। पण जर आपण पारायण केंद्रामध्ये, मठामध्ये सामूहिकरित्या सर्वांसोबत जर आपण वाचायला बसलो तर जेवढे सेवेकरी तिथे वाचनाला बसलेले आहेत 500, 1000, 200 किती असू दे, त्या सर्वांचं पुण्यफल तुम्हाला एकट्याला मिळत असतं। त्याच्यामुळे सांगेल की आवर्जून सामूहिकरित्या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला जास्त महत्त्व द्या। पण खूपच जास्त अडचण आहे, नाही जमत आहे तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण या सप्ताह काळामध्ये करू शकता। पण आता येत्या सप्ताह काळामध्ये म्हणजे 30 एप्रिल पासून जो सप्ताह काळ अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ सुरू होणार आहे, त्या सप्ताहामध्ये आपल्या प्रत्येकाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला मिळेलच असं नाही, कारण की खूप जणांच्या घरामध्ये सुतक असेल, बिटाळ असेल, कोणाला मासिक धर्म येणार असेल मध्ये, किंवा इच्छा आहे, खूप मनापासून इच्छा आहे की मला करायचंच आहे या सप्ताह काळामध्ये काहीतरी सेवा करायचीच आहे। त्याचबरोबर काही लग्न कार्य आलेले आहेत, लग्न कार्यामुळे बाहेर गावी जावं लागणार आहे, किंवा काही सेवा आम्हाला म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला आम्हाला जमणार नाही, पण अशी काहीतरी सेवा असावी की जेणेकरून आम्हाला श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आम्हाला काहीतरी सेवा करता येईल आणि त्याची फळप्राप्ती आम्हाला मिळेल। तर हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आपल्याला आज आहे 25 तारीख, आजपासून 6 मे पर्यंत 11 दिवसांचा हा दिवस म्हणजे हा काळ येईल। या 11 दिवसांच्या काळामध्ये आपल्याला 11 दिवसांची कोणती प्रभावी सेवा करायची आहे, कोणकोणत्या त्या प्रभावी सेवा आहे, जेणेकरून आपण त्या सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्या स्वामी महाराजांजवळ आपण रुजू करू शकू आणि त्याची पुण्यफल प्राप्ती आपल्याला मिळू शकेल। अशा काही सेवा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेण्यासाठी मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, 30 एप्रिल 2024 ला सप्ताह काळ सुरू होईल, पण आपल्या सगळ्यांनाच इच्छा आहे, सगळ्यांचीच इच्छा आहे मनोमन खरोखर की बा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला सगळ्यांना करायला मिळावं, प्रत्येकाला मिळावं, अशी माझी तरी इच्छा आहे की सगळ्यांच्या नशिबी श्री गुरुचरित्र ग्रंथाचा पारायण वाचन करण्याची वेळ सप्ताह काळामध्ये मिळो, सगळ्यांना मिळो, माझ्यापासून सगळ्यांना मिळो अशी मी विनंती श्री स्वामी समर्थ महाराजांकडे करेल। पण असे काही कारण आहेत किंवा काहीतरी अडथळे आहेत, काहीतरी समस्या आहेत, किंवा लहान बाळ आहे घरामध्ये, लग्न कार्य आहेत, किंवा कामाला जातो, जॉब आहे, आम्ही सुट्ट्या नाही घेऊ शकत 7 दिवस, असे काही प्रश्न आहेत, किंवा घरामध्ये आम्ही कॉमन फॅमिली आहेत, आम्हाला घरामधून परवानगी नाही आहे हे वाचन करण्यासाठी, किंवा आमच्या घरामध्ये असं म्हणतात की श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना खूप जास्त कडक नियम आहेत, ते नियम सांभाळून आपल्याला ते पारायण करावे लागतात आणि जर नाही पाळले गेले तर दोष पण लागू शकतो, असे पण घरामध्ये खूप भीती म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि ते म्हणजे असं ते पुढाकार घेत नाही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्यासाठी। तर अशांसाठी मी सांगेन की खरंच तुम्हाला जे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करताना नियमांचा खूप कडकपणा वाटतो आहे का, खूप जास्त बाऊ झाला आहे का, किंवा तुम्हाला ते पाळणं शक्य नाही आहे नसेल, म्हणजे जॉबला जातायत, बाहेर जेवण करावं लागतं, मेसचं जेवण खावं लागतं, त्यानिमित्त तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं जमत नसेल तर आवर्जून सांगेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी काही सेवा सांगणार आहे, त्या तरी सेवा तुम्ही आवर्जून आजपासून 11 दिवस म्हणजे आज 25 तारीख आहे, आजपासूनच या सेवेला सुरुवात करा। आजपासूनच तुम्ही संकल्प करा की मी 6 मे 2024 म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशीपर्यंत मी या सेवा या 11 दिवसांच्या सेवा मी करणार आहे, असा आजच संकल्प तुम्ही करा आणि आजपासूनच ते सेवा करायला सुरुवात करा, जेणेकरून काहीतरी सेवा करण्याचं आपल्याला समाधान मिळेल आणि या सप्ताह काळामध्ये आपण काहीतरी सेवा केली स्वामींसाठी याचं पण आपल्याला एक म्हणजे मनशांती मिळेल। तर ती सेवा काय आहे, तर या आजपासून 11 दिवसापर्यंत म्हणजे 6 मे तारखेपर्यंत आपण म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशीपर्यंत आपण श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे 11 पारायण करू शकतो। आजपासून जर सुरुवात केली तर आजपासून तुम्ही 11 पारायण करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला
माहिती आहे की श्री स्वामी चरित्र सारामृताचे ग्रंथाचे 21 अध्याय आहेत. ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये आपल्याला वाचायचे असतात. त्याला दिवसभरामध्ये वेळेचं बंधन नाही आहे. तुम्ही पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कधीही वाचू शकता. त्याच्यामुळे त्याचं काही वेळेचं बंधन नाही. त्याच्यामुळे दिवसभरामध्ये आपला एक पाठ हा झालाच पाहिजे आजपासून, म्हणजे 11 पाठ आपले पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्याला याला म्हणजे ज्या काही मी आता तुम्हाला सेवा सांगणार आहे त्याला काही म्हणजे नियमांचं बंधन नाही आहे. पण संकल्पयुक्त जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पाठ करणार असाल किंवा इतर काही ज्या संकल्पयुक्त सेवा करणार असाल त्या संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार वर्ज्य करावा लागतो. आजपासून 11 दिवस तुम्हाला घरामध्ये मांसाहार करता येणार नाही. जी कोणी वाचायला व्यक्ती बसणार आहे. आता म्हणतात की आमच्या घरातले इतर मंडळी आहेत त्यांना मांसाहार करावाच लागतो, नॉनव्हेज त्यांना खायची इच्छाच होते, त्याशिवाय त्यांना जमत नाही, तर त्यांना खायचं त्यांना खाऊ द्या, तुम्ही नका खाऊ, तुम्ही खा. तुम्ही काय करायचं आहे, जर समजा तुमच्या घरामध्ये संध्याकाळी नॉनव्हेज बनणार असेल तर सकाळी लवकर उठून तुम्ही पाठ वाचून घ्या, दुपारी वाचून घ्या, जेणेकरून संध्याकाळी त्यांचं ते काय ते बनेल ते बनेल, पण तुम्ही खायचं नाही आहे. तुम्ही बघायचं सुद्धा नाही आहे त्या गोष्टींकडे. नॉनव्हेज त्यांना काय करायचं ते करू द्यायचं आहे. फक्त तुम्ही तुमची श्रद्धा विश्वास स्वामींच्या सेवेवर स्वामींवर अढळ ठेवायचा आहे आणि आपली सेवा चालूच ठेवायची आहे. 7 दिवस म्हणजे आजपासून 11 दिवस नाही नॉनव्हेज खाल्लं तर काही बिघडणार नाही आहे. त्यामुळे मांसाहार वर्ज्यच करायचा आहे. त्याचबरोबर संकल्पयुक्त सेवेमध्ये परान्न वर्ज्य करावं लागतं. म्हणजे आपण एखादी इच्छा व्यक्त करतो संकल्पयुक्त सेवेमध्ये आणि आपण स्वामींना शब्द देत असतो की मी आजपासून 11 दिवसांची सेवा चालू केली आहे, ती निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून पार पाडून घ्या. त्याच्यामुळे आपण स्वामींना शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दाला आपण बांधील असतो. त्याच्यामुळे आवर्जून परान्न वर्ज्य करावं लागेल. कारण की कसं असतं आपल्या आयुष्यामध्ये आधीच भरपूर साऱ्या समस्या आहेत, भरपूर सामाजिक सांसारिक असतील कसल्या प्रकारच्या भरपूर समस्या आहेत. त्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचण समस्या असतात, भांडण किरकिरे असतात. ते त्यांच्या अन्नामध्ये स्वयंपाक करताना उतरत असतात आणि आपण जर त्यांच्या घरचं अन्न जर खाल्लं, परान्न खाल्लं तर ते दोष आपल्याला लागू शकतात आणि आपलं सगळं सेवेचं फळ त्यांना मिळू शकतं. त्याच्यामुळे म्हणजे आपल्या आधीच समस्या कमी नाहीत की अजून आपण जास्त ओढावून घ्याव्यात. म्हणून सांगेल की परान्न वर्ज्य करा. कुठली पण तुम्ही 11 दिवसांची सेवा करत असाल तर आवर्जून तुम्हाला मांसाहार वर्ज्य आणि परान्न खाऊ नका. आपल्या हातचं घरातल्या व्यक्तींच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. बस एवढं पाळायचं आहे. आणि जर नक्कीच तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत असताना जर तुम्हाला नक्कीच जवळची व्यक्ती आहे, जावंच लागतंय, खावंच लागतंय, तर सांगेल की आवर्जून गायत्री मंत्राची तुम्हाला एक माळ करून तुम्ही ते नंतर ते तिथं जाऊन त्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठे जावंच लागत आहे, अर्जंट आहे, गेल्याशिवाय पर्याय नाही, तर तुम्ही ते अन्न खाऊ शकता. फक्त गायत्री मंत्राची एक माळ आधी करायची आहे. तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची 11 पाठ करू शकता. त्याचबरोबर 11 दिवस तुम्ही तारक मंत्राचं सुद्धा पठण करू शकता. 11 दिवस 11 वेळेस तुम्हाला पाहिजे तसं 5, 7, 11 वेळेस 21 वेळेस तुम्ही तारक मंत्राचं पठण देखील करू शकता. तारक मंत्राचं पठण केल्याने सुद्धा खूप जास्त पुण्यफळ प्राप्ती तुम्हाला मिळणार आहे. तुमचा जर आत्मविश्वास कमी झाला आहे, आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट चांगली होत नाही आहे, तुम्ही खचून गेला आहात, तर आवर्जून सांगेल की 11 दिवस 11 वेळेस जेवढं जमेल तेवढ्या वेळेस तारक मंत्राचं पठण करायला विसरू नका. जास्त वेळ लागणार नाही आहे याला. आणि तारक मंत्र पठण करत असताना सुद्धा तुम्हाला सांगेल की फक्त आणि फक्त मांसाहार वर्ज्य करा. बाकी कुठले सुद्धा नियम नाही आहेत. त्याचबरोबर तुम्हाला दत्तबावणी सुद्धा तुम्हाला 11 दिवस वाचता येणार आहे. संकल्पयुक्त तुम्ही दत्तबावणी वाचा. दत्तबावणी वाचत असताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावाच लागणार आहे. आणि दत्तबावणी वाचत असताना तुम्हाला दत्तांची आपण सेवा करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करावं लागेल. जर तुम्ही आवर्जून घरामध्ये दत्तबावणीचं पठण करणार असाल, परान्न वर्ज्य करा, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि आवर्जून परान्न सुद्धा वर्ज्य करावं लागेल दत्तबावणी वाचत असताना. तर त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही 11 माळी आजपासून, जर तुम्ही रोज एकच माळ करतायत, 5 माळी करतायत, 7 माळी करतायत, पण तुम्हाला सांगेल तुम्हाला या सप्ताह काळामध्ये 11 दिवसांची आजपासून स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत रोज 11 माळी जप सुद्धा तुम्ही एका बैठकीमध्ये करू शकता. ती सुद्धा सेवा तेवढीच जास्त फलदायी ठरणार आहे आणि प्रभावी असणार आहे आणि ती सुद्धा स्वामींना प्रिय आहे. त्याच्यामुळे नामस्मरण करण्याकडे सुद्धा जास्त कल द्या. जर तुम्हाला 11 माळी जप बसून सुद्धा करायला जमत नाहीये, चालता बोलता फिरता कामं करताना तुम्ही कामाला जाताय, जॉबला जाताय, तर तिथे सदैव तोंडामध्ये नामस्मरण करत राहा, मनामध्ये नामस्मरण करत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्याला वेळेचं बंधन नाही आहे नामस्मरणाला, काही सुद्धा नाही किंवा कुठल्याही गोष्टींचं त्याला नियम सुद्धा नाही आहे. त्यामुळे नामस्मरण करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. त्याचबरोबर तुम्ही या 7 दिवसांमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही दत्तबावणी वाचू शकता, 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्राचं 11 दिवस 11 वेळेस पठण करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन देखील करू शकता. 11 पाठ तुमची मोजून होतील. 11 पाठ म्हणजे आजपासून जर सुरुवात केली तर 11 पाठ होतील. ज्यांना आजपासून नाही जमत आहे, काही म्हणजे तुम्हाला मासिक धर्म असेल, काही कामं असतील,
आज नाही जमलं तर नक्की 7 दिवसांचं करा. सप्ताह काळामध्ये 7 दिवस देखील तुम्ही या 7 दिवसांच्या संकल्पयुक्त सेवा करू शकता. त्याचबरोबर ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करायला जमत नाही, पण काहीतरी त्याची पुण्यफल प्राप्ती मिळावी असं वाटत असेल तर सांगेल की संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ मिळतो केंद्रामध्ये. छोटासा आहे तो 1.5 घंट्यामध्ये होऊन जातो. पूर्ण पोथी वाचून होते. त्याची पण तुम्ही 11 दिवस, आजपासून 11 दिवस किंवा तुम्ही 7 दिवस का होईना, म्हणजे सप्ताह काळामध्ये 7 दिवस सुद्धा त्याचं पठण करू शकता, वाचन करू शकता. आणि त्याचे नियम सुद्धा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचेच तो संक्षिप्त रूप आहे. त्याच्यामुळे जे नियम गुरुचरित्र ग्रंथाला आहेत ते नियम त्या संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाला सुद्धा लागू पडणार आहेत. त्याच्यामुळे संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असताना तुम्हाला ते काटेकोरपणे जे नियम सांगितले होते गुरुचरित्र ग्रंथाच्या पालनाचे ते त्याला सुद्धा लागू होतील. फक्त श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ 11 माळी स्वामींचा जप असेल, तारक मंत्र असेल, दत्त नंतर त्याचबरोबर इतर ज्या काही नामस्मरण असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना फक्त मांसाहार वर्ज्य करा, परान्न वर्ज्य करा, बस एवढेच नियम आहेत. बाकी काही नियम नाही आहेत. फक्त दत्तबावणी श्री गुरुचरित्र संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ याला नक्कीच काटेकोरपणे तुम्हाला नियम पाळावेच लागेल. कारण की दत्तांचं त्याच्यामध्ये अवतार आहे, दत्तांचे त्याच्यामध्ये सगळे सगुण रूप त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे संक्षिप्त का होईना पण नक्कीच ती दत्त महाराजांची त्याच्यामध्ये लीला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काटेकोरपणे नियम पाळूनच ते 7 दिवस वाचन करायचं आहे किंवा 11 दिवस वाचन करायचं आहे. तर अशा प्रकारे ज्यांना कोणाला नक्कीच या सप्ताह काळामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 53 अध्यायाचं गुरुचरित्र ग्रंथ वाचणं शक्य नाही आहे, काही कारणास्तव त्यांनी आवर्जून सर्व सेवा करा. नक्की तेवढंच फळप्राप्ती मिळेल. अजून पण सांगेल की नाहीच तुम्हाला अजून ह्या पण सेवा जर नाहीच जमल्या कुठला करा, नामस्मरण करा. आणि नामस्मरण करता करताच आपल्या केंद्रामध्ये ज्यावेळेस सप्ताह काळामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ सुरू असतो, 24 तास सेवेकरी तिथे काही ना काहीतरी सेवा करत असतात. प्रहर सेवा चालू असते, याग चालू असतात, कुठले पाठ चालू असतात. त्या सेवेमध्ये भाग घ्या. तुमचं जे काही सुतक बिटाळ जे काही लग्न कार्य संपून गेलं, जेवढे दिवस शक्य होईल सप्ताह काळामध्ये तेवढे दिवस त्या सेवेचं तिथे जाऊन तुम्ही म्हणजे सेवा रुजू करा. गाभारा झाडण्यापासून असेल, नैवेद्य दाखवणं असेल किंवा जे काही म्हणजे जे गुरुचरित्र ग्रंथाच्या पाराला बसले आहेत त्यांच्या स्टँडला चपला लावणं असेल, कुठलीही सेवा जी पडेल ती सप्ताह काळामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन करा. नाही तुम्हाला तेवढेच त्याचं फळ प्राप्ती मिळणार आहे. खरं सांगते, गुरुचरित्र वाचणाऱ्याला जेवढं मिळणार आहे पुण्य, तेवढंच पुण्य फळ प्राप्ती केंद्रामध्ये गाभाऱ्यामध्ये काम करण्याला सुद्धा मिळणार आहे. पडेल ते काम करा, लाजायचं नाही, पडेल ते काम करा. बाकी सगळं काही श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज बघूनच घेतील. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.